बातमी नवी मुंबईमधनं आहे. द्राक्षांचा हंगाम आता फुल जोशात पाहायला मिळतोय. नवी मुंबई एपीएमसी फळ बाजारामध्ये द्राक्षांची आवक ही चांगलीच वाढली आहे. मात्र अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे केवळ 40%च द्राक्ष सध्या बाजारामध्ये विक्रीला उपलब्ध झाली आहेत. घाऊक बाजारामध्ये पांढरी द्राक्ष 50 ते 60 रुपये किलो, तर काळी द्राक्ष 90 ते 120 रुपये किलो दरानं विक्री केली जात आहे. बारामती, इंदापूर, निमगाव, तासगाव या भागामधून मोठी आवक सध्या सुरू आहे. नोव्हेंबरपेक्षा आता द्राक्षांचे दर कमी झाले. पुढचा 1 महिना द्राक्षांचा हंगाम हा सुरू राहील. द्राक्षाचं सीझन फुल जोशात चालू आहे. सध्या सफेद द्राक्ष 50 रुपये ते 60 रुपये किलो चालू आहे. काळी द्राक्ष 90 रुपयापासून 120 रुपये किलो पर्यंत चालू आहे. यावर्षी 40% द्राक्ष असल्यामुळे हंगाम थोडा लेट चालू झालाय, पण आमच्याकडे नोव्हेंबर पासून द्राक्ष येतात. नोव्हेंबरमध्ये 150 ते 200 रुपये बाजार होते किलोला. आता बाजार अर्ध्यापेक्षा कमी आहे. अजून 1 महिनाभर द्राक्ष फुल झालेल. एप्रिलमध्ये साधारणतः द्राक्षाची आवक अर्धी घटेल. किती गाड्या आहेत द्राक्षाच्या? रोज माझ्या मते 100 गाडीचं बाजारात असते. तर ह्या मुळे आवक वाढल्यामुळे बाजार थोडे आता नॉर्मल आहे.